घे माझा बरवे किंवा बढे केशी राजा कळवाले प्राप्त प्रसंगी प्राप्त वे प्रपुष्ट कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अवंग याची आवत अवतारावर जन्माला आलेल्या प्राणीमात्रांसाठी आपला अखंड जगवणारे वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगवंदनीय श्रीमंत संत देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा विनवणीपर प्रकरणातील अभंग सेवे करता घेतलेला आहे। अभंगाच्या माध्यमातून मागणं जरी दिसत असलं तरी हा अभंग विनवणीपर आहे। विडल अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे त्या ठिकाणी विनवणी करत असताना देहाच्या माध्यमातून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि देहाच्या संबंधानं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याकडे देवाकडे विनवणी करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मला या देहाचा विसर पाड, एक उपकार कर माझ्यावरती आणि या देहाचा विसर पाड। देवानं विचारलं, विसर पडला फायदा काय होईल तुम्हाला तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, जेव्हा देहाचा विसर पडेल तेव्हाच सकारात्मक भूमिका तुकोबारायांनी वापरली, तरीच सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका वापरून तुकोबाराय बोलले, तरीच हा जीव सुख पावेल माझा। देवाच्या जीवाला खरं सुख प्राप्त होईल ज्यावेळेला देहाला या देहाचा विसर त्या ठिकाणी पडेल, त्यावेळेला खऱ्या सुखाची प्राप्ती परमानंदाची प्राप्ती माझ्या जीवनात मला होईल। असं करत असताना तुकोबाराय त्या ठिकाणी पुढे बोलत असताना चित्ताला ठाव वाटतात, कारण की जीवाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर चित्त स्थिर असणं महत्वाचं आहे। त्या चित्ताला पायापाशी ठेव अशी विनवणी त्या ठिकाणी तुकोबाराय देवाकडे करतात, तेही सकळ वृत्तीने अखंडित चित्त तुझ्या पायावरती ठेव असं तुकोबाराय देवाला विनवणी करतात। आणि ते विनवणी करत असताना काही विकार आहे त्या विकारांचा आणि माझा संबंध तोडून टाक, जेणेकरून जीवाचं कल्याण होईल आणि देहाचं तादात्म्य विसरता येईल। ज्या वेळेला देहाचं तादात्म्य जीव विसरेल त्याच वेळेला या जीवाला खरं सुख प्राप्त होईल। पण याच देहामध्ये षडविकार बसले असतात, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, या सर्वांचा त्या ठिकाणी यांचा आणि माझा संबंधच तोडून टाक जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्याच वेळेला माझ्या जीवनात खऱ्या सुखाची प्राप्ती मला झाल्याशिवाय राहणार नाही। आणि पुढे बोलत असताना आता देवाकडे तुकोबाराय देव म्हणतात, तुकोबाराय तुम्ही विनवणी करायला लागले, अहो काहीतरी मागा मला, मी देण्याकरता उदार आहे आणि देण्याकरता समोरचा उदार जर असला तर मागणाऱ्याने महाराज विनंती करत बसू नये, मागून घ्यायचं असतं। समोर जर टाटा बिर्ला येऊन उभा आहे ना, आपण म्हणायचं 11 रुपये द्या तर देता का सप्त्याने? हे काही म्हणणं शोभलं का? टाटा बिर्ला सारखा माणूस समोर येऊन बसला ना, आपण त्याला विनवणी करतोय, देता का की 11 रुपये सप्ताह चालू आहे आमच्या इथं, हे शोभन का त्याच्या तरी संपत्तीला? म्हणून तुकोबारायांना देव म्हणतोय, अहो मी त्रिभुवनाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांडाला तुमच्या पुढे उभा आहे, मागाना काहीतरी, विनवणी काय करत बसले? तुकोबाराय म्हणतात, मागणं मागतोय ना, पण ते पारमार्थिक दृष्ट्या मागणं जगद्गुरु तुकोबारायांनी मागत असताना सांगितलं, मला मागणं काहीच नको, हा, आणि तुझ्याकडे त्या ठिकाणी मागणं आमचं असलंही तरी एकच राहणार, मुखात नाम आणि संतांची संगती, हेच माझ्या जीवनातलं मागणं असणार, मागितलं नाही हेच मागणं माझ्या जीवनातलं त्या ठिकाणी राहणार, मुखामध्ये त्या ठिकाणी नामस्मरण आणि अखंड संतांची संगती। आणि हे सगळं देवा देत असताना वरवर मात्र देऊ नको, ते त्या ठिकाणी भाव आणि शुद्ध अंतःकरणाने तू त्या ठिकाणी करून घे, अशा प्रकारची विनवणी या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे करतात। विडला अभंगाचा सगळे भावार्थ तुमच्या डोळ्यापुढे ठेवला, त्यांचा मला सुरुवात करण्याबद्दल अल्पसा पर्याय देणं हे भक्ताचं आद्य कर्तव्य ठरल्याप्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुद्धा अखिल कोटी ब्रह्मांडांना ऐकवलेली जोडली रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्माई जगत जननी जगदंबा विदर्भ कन्या कौंडन्य पूर्णिवासिनी रुक्मिणी माता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य विश्वमौली ज्ञानियांचे राजयोग्यांची शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर निवासी संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकाराम महाराज ग्रामदैवत रामभक्त हनुमंतराय देवादिदेव महादेव आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या असीम कृपेने आणि याच बोंद्रे परिवाराच्या पूर्वजांच्या पितरांच्या पुण्याईमुळे स्वर्गीय श्री देवरावजी विठ्ठलरावजी बोंद्रे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या 3 वर्षापासून असं म्हणतात पहिल्या कार्यक्रमाला ते होते, कार्यक्रमाचं सुंदर असं रोपटं त्यांनी लावून दिलं आणि त्यानंतर महाराज असं असतं एखाद्या सदग्रस्तानं लावलेलं रोपटं कधी महाराज ते थांबत नसतं, सामान्य माणसानं लावलेलं झाड कधी वळून जाईल सांगता येत नाही, पण एखादा महात्मा असला महान असा आत्मा
त्याचं महात्मा, त्याला महात्मा असं म्हटलं जातं. आणि महान आत्म्याला जर एखादं रोपटं लावलं तर मग त्याला थांबवता येत नाही. त्याची वाढ महाराज जगात कोणीच थांबवू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. सुंदर असं त्यांनी आपल्या हयातीत असताना लावलेलं हे आपल्या घरातलं एक सुंदर पारमार्थिक रोपटं गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. राम लक्ष्मणासारखे असणारे त्यांचे सुपुत्र त्या ठिकाणी ज्येष्ठ चिरंजीव केशवरावजी बोंद्रे दादा आणि कनिष्ठ चिरंजीवांचे देवदासजी बोंद्रे दादा यांच्या सौभाग्यवती आणि आईसाहेब या ठिकाणी आहेत. सुंदर असं नियोजन. कार्यक्रमाचं कितवं वर्ष आहे? 4थं वर्ष. सोपं नाही महाराज एखादा कार्यक्रम करणं म्हटलं म्हणजे. कीर्तन करणं सोपं आहे, ऐकताना तुम्ही कान घेऊन ऐका. कीर्तन करणं सोपं आहे, कार्यक्रमाचं नियोजन करणं फार कठीण. कीर्तनकारांना यावं, 2 तास अभंगावरती चिंतन करावं, कीर्तन झाल्यानंतर निघून जावं. पण कीर्तनकार निघून गेला आणि गारपिटाला जर सुरुवात झाली होणार नाही. बोलतो सांगता येत नाही निसर्गाचा नियम. मी म्हणत नाही असं होणार म्हणून, पण एखादी नैसर्गिक आपत्ती जर या ठिकाणी आली, येणार तर नाही, परमात्मा या ठिकाणी विराजमान आहे. सांगण्याचं तात्पर्य उदाहरणार्थ एखादं जर त्या ठिकाणी काही धावपळ झाली तर ही धावपळ घरवाल्याच्या पाठीमागे होते. बिचारे पडदे पार चटया उचला. महाराजने काय घेणं दिलं? महाराज गाडीत बसला, निघून गेला. विषय सांगतोय कीर्तन करणं, कथा करणं फार सोपं आहे, पण त्याचं नियोजन करणं फार कठीण आहे. एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी महाराज या परिवाराने केला. तर या कार्यक्रम महाराज असा काही 4-5 दिवसात उभा झाला नसेलच. याच्याकरता 4-5 महिन्या अगोदरपासून त्याच्या पूर्व नियोजनाला लागावं लागतं. तुषार महाराजांना फोन घ्या, आता एखाद्या महाराजांची तारीख. तुषार महाराजांनी इकडे फोन, तिकडे फोन, तिकडे फोन, सगळीकडे फोन घुमवले. हा ओ म्हणते लिहून घ्या, ही तारीख म्हणते, हे तारीख म्हणते लिहून घ्या. पुन्हा इकडला फोन ठेवला का तिकडे, तिकडला ठेवला का पुन्हा इकडे, इकडला ठेवला का पुन्हा इकडे. ते फोन तिथल्या तिथं फिरत राहिले. नियोजन करावं लागलं. महाराज ठरले. झाला का सप्ताह? अजिबात नाही महाराज. त्याच्यानंतर साऊंडवाले, मंडपवाले, डेकोरेटिंगवाले, कॅटरर्सवाले, किराणावाला, फुकटतोडीच होती एवढं मोठं नियोजन. आणि हे सगळं करत असताना दोघा भावांची काय तारंबळ उडली हे त्यांना माहीत. जावे त्याच्या वंशात पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा काय तारंबळ करावी लागते त्यांना माहिती. कार्यक्रमाचं नियोजन करणं मला फार कठीण आहे. पण पारमार्थिक शक्ती, मी बोलून गेलो, जे रोपटं 3-4 वर्षाअगोदर लागलं ते पारमार्थिक रोपटं होतं. आणि पारमार्थिक रोपट्याची शक्तीच अशी आहे महाराज, ते तुम्हाला कधीच ग्लानी किंवा थकवा तुमच्या जीवनात येऊ देत नाही. आणखी उत्साह त्या ठिकाणी देत असते. साधारण 1 दिवसाचं लग्न जरी करतो म्हटलं तर लग्नातले लोक दुसऱ्या दिवशी असं होते का सलाईन लावून न्यावं लागते. बऱ्याच सवाशिनी बिमार पडते, लांगे बिमार पडते, नवरदेवाचा बाप बिमार पडते, नवरीची माय बिमार पडते. बिमार पडल्याशिवाय राहत नाही. सोपं आहे का? लग्न किती दिवसाचं? 1 दिवसाचं. त्याच्या अगोदर धावपळ केली असं तर मांडू टाकण्यापासून किती दिवस झाले? मांडू टाकणे, हळद लावली, देवाची पूजा देणे, लग्नाचा दिवस. खूपच पुढे गेला तर रिसेप्शनचा दिवस. आणि आता रिसेप्शनची भानगडच राहिली नाही, कथेची राहिली नाही. कथेतही बुवा आला म्हणजे घे लवकर उडको, अर्ध्या तासात त्याने हातवते. आणि रिसेप्शन म्हटलं म्हणजे महाराज ते सारं रेडीमेड आहे. ऐकणी आता पहिल्याच्या सारखं राहिलं नाही. नळ्या जमा करा, ड्राम जमा करा, ते पहिलीच फिरायला लागली. पोरीच्या बापाने इच्छी नळी, तिचा ड्राम, इच्छे गंज, तिचा आचारी, हे पहिलचं होतं. आता करावं लागते का? आता पडली गाडी उचला लागत नाही, फटाफट मोजून खिशातले घेऊन दे, विषय मोकळा. बाकी काही करायची गरज नाही. तरीही त्याला त्रास झाले. किती दिवस? 5 दिवस मोजून त्रास त्याला होतो. पण 5वे दिवस झाले, 6व्या दिवशी तो गळल्यासारखा होऊन जातो. सप्ताह किती दिवस झाले सुरू आहे? कितवा दिवस आहे सप्त्याचा? 6वा दिवस. काही जण सप्त्यात होते, काही जण नव्हते, म्हणून ते काही सांगून राहिले. बाकी येणं चालू आहे, फक्त दिवस काही मोजणं चालू नाही. हो होते, काही हरकत नाही. सांगण्याचं तात्पर्य 6 दिवस त्या ठिकाणी. आजचा 6वा दिवस आहे, उद्याचा 7वा, परवा दिवशी काला. असो 6वा दिवस आहे, पण दोघाही भावाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. अजूनही थकवा काहीच दिसत नाही. का? पहा बरं, वाटते का त्याचा चेहरा कुठं थकल्यासारखा? बरं धावपळ आहे नाही का? मी आल्याबरोबर दोघे भाऊ पाय धुवायला आले. ते झाल्याबरोबर लगेच चहाचं पाहिलं. चहाचं झाल्याबरोबर इथे येऊन फुगड्या खेळले. फुगड्या खेळल्यावर फराळाचं वाढायला गेले. ते झाल्याबरोबर पुन्हा कीर्तन लागते म्हणून इकडे येऊन बसले. सोपं आहे का महाराज एवढं करणं?
आताच ते कुठून तरी फटफटीहून आले तिथे. मी सारं लक्ष आहे ना. तुम्हाला काय वाटते कीर्तनच करते म्हणता का फक्त? सगळं भोवताला लक्ष ठेवावं लागते. हा, मी सगळं लक्ष ठेवत असतो. कोण तुरीचे दाणे करते, कोण वालाच्या शेंगा, कोण हरा करते, कोण कापसाच्या काय. सांगण्याचं तात्पर्य सगळ्यावर लक्ष असते काय करते. हा, कोण साबुदाणा खिशात भरते, कुणी बांधून बलसार माहिती. काही काही लोकांनी खिशात पुरी भरून साबुदाणा भरला. असो राहू द्या, झाकली मूठ सव्वा लाखाची. आपणच आपली राखा सांगण्यात बरं नाही. आपलं झाकण रिकामं उघडं पडल्यापेक्षा असो. आता इथं तपासलं तर साबुदाणा पुढीच सापडल्याशिवाय राहत नाही. पण असो राहू द्या, झाकली मूठ सव्वा लाखाची. सांगण्याचं तात्पर्य एवढी तारांबळ महाराज कार्यक्रम करणं सोपं आहे का? सोपं आहे का? विनोदाचा भाग सोडा या मुद्द्याकडे. सोपं आहे का एवढा कार्यक्रम करणं? एवढं सगळं नियोजन करून प्रसन्नता दोघाही भावांच्या मुखावर, आईसाहेबांच्या मुखावर प्रसन्न का? मी बोलून गेलो हे पारमार्थिक रोपट आहे. पारमार्थिक रोपट सुखाची प्राप्ती आणि प्रापंचिक रोपट कितीही अट्टहासानं केलं तरी सरते शेवटी मरेपर्यंत दुःखाची प्राप्ती करून देणार. विठाला आणि त्यामध्ये महाराज घरगच्छ कार्यक्रम आहे. सकाळचा काकडा झाला की लगेच आदरणीय आमचे ठाकरे महाराजांच्या मुखारविंदातून सुंदर असं ग्रंथाला ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. महाराज पारायण ज्याच्या घरी होतं त्याच्या घरी काय पाहायचं महाराज? अखंड चिरकाळ सुख आणि शांती घरामध्ये नांदते. त्याला कारण आहे ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. अरे ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं एक पारायण केलं तर जगातल्या कुठलेच ग्रंथ ऐकायची गरज नाही, स्पर्श करायची गरज नाही, वाचायची गरज नाही. एक ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या, बस संपला विषय. बाकी भागवताला हात लावायची गरज नाही, शिवपुराण नाही, कोणतंच पुराण नाही, हातच लावायची गरज नाही. एक ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी पारायण सत्य बंद पडायला लागले. पण महाराज काय घरगुती असं वाटत नाही हो, सार्वजनिक कार्यक्रम आहे असं वाटतं. हे सगळं तुम्हा लोकांचं असणारं प्रेम. तुम्ही या मंडपात येऊन बसताय, आनंद स्वतःचा म्हणून घेताय. मग मंडपामध्ये कोण्या लोक जातात हो? ज्या घरचे लोक प्रेमळ असले, ज्या घरचे लोक स्वभावानं त्या ठिकाणी महाराज हात मोकळे करणारे असले, तिथेच एवढे लोक येऊन बसतात. वैयक्तिक कार्यक्रमात आता 4-5 इथून राहिले असते, 4-5 इथून राहिले असते. पण असं वाटत नाही इथं आल्यावर घरगुती आहे. का? हे घरच्या लोकांचं मन मोकळं आहे. आणि ज्याचं मन मोकळं आहे त्याच्या घरात बसण्याकरता जागा अपुरी पडत असते. ज्याचं मन थोडक्यात आहे, ज्याचं मन थोडक्यात आहे त्याच्या घरी महाराज 4 जण खाना देण्यासाठी भेटत नाही. शेवटी विठाला विठाला सुंदरसा भरगच्छ कार्यक्रम. आणि त्यामध्ये आदरणीय गुरुवर्य श्री संतोषजी महाराजांच्या मुखविंदातून देवादिदेव महादेवाचं असणारं सुंदर असं चरित्र कथा पुराणामध्ये असणारं शिवपुराण. आणि या शिवपुराणाचं सुंदर असं चिंतन तुम्ही गेल्या 6 दिवसापासून श्रवण करताय. त्यानंतर माऊलीचा हरिपाठ आहे. आणि एवढं झाल्यावरही रात्री त्या ठिकाणी महाराज दररोज नित्यनेमानं हरिकीर्तनाची सेवा आहे. हा भरगच्छ कार्यक्रम झाला बरं का. सार्वजनिक कार्यक्रमात एवढी ताकद लावण्याकरता मला खूप ताकद लागते. सार्वजनिक ताकद लागत नाही. आता लोक मग एक भागवत ठेवून द्या, एकटाच उठवत जात आणि एकटाच बसवत जात. एक गणपती बसवायला तर किती महाराज धावपळ करावं लागते. मग दुर्गा देवी बसवून, गणपती बसवून, शारदा देवी बसव, कठीण जाते. त्याच्यामुळं अलीकडे हे सगळे बंद पडत चालले. पण घरगुती कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रम असून भरगच्छ कार्यक्रम या ठिकाणी या बोंद्रे परिवाराने ठेवला. बरोबर त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासारखं आहे. स्वर्गीय श्री देवरावजी विठ्ठलरावजी बोंद्रे हे त्यांची पुण्याई आहे. आणि यांच्या पूर्वजांची पुण्य आहे बरं का. पूर्वजांच्या पुण्याईनं हे सर्व सत्कर्म मनुष्याला प्राप्त होत असतं. खरोखर ज्या घरामध्ये मायबाप शुद्ध सात्विक असतात त्या घरातील लेकर शुद्ध सात्विक जन्माला येतात. मी सांगत नाही, संतांचं प्रमाण तुम्हाला देऊ नये. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा शुद्ध
शुद्धच असतं महाराज, हे अशुद्ध असू शकत नाही. पूर्वजांची असणारी बोंद्रे परिवाराच्या पुण्याई आणि त्या पुण्याईमुळे सुरू असणारा हा दिव्य सत्संग सोहळा आणि त्या दिव्य सत्संग सोहळ्यामध्ये आजची 6व्या दिवसाची कीर्तनवृत्ती सेवा आमचे परमादरणीय युवा कीर्तनकार आता सुंदर कीर्तन त्या ठिकाणी करतात, गायनही करतात, गायन करतातही, शिकवतातही, त्याचा प्रचार प्रसारही चालू आहे, शिक्षकही आहे आणि कीर्तनही सुंदर करतात, हार्मोनियम वाजवतात. काय करत नाही आता हे विचाराचं राहिलं, करत काय मृदंगही वाजवतात. अष्टपैलू ज्याला म्हटलं जाईल, अष्टपैलू कोणतंच काम पडू देणार नाही असे आमचे आदरणीय तुषार महाराज. मृदंगही सुंदर वाजवतात, गायनही गोड करतात, हार्मोनियम सुंदर वाजवतात, ऑर्गनही वाजवतात, कीर्तनही सुंदर त्या ठिकाणी करतात. मला वाटते 3ऱ्या 4थ्या दिवशी कीर्तन होतं महाराजांचं, तुम्ही सर्वांनी केलं, कीर्तनही त्या ठिकाणी सुंदर केलं. सांगण्याचं तात्पर्य महाराजांनी दिलेलं निमंत्रण, बोंद्रे परिवाराने दिलेलं निमंत्रण आणि ते आमच्या तुषार महाराजांच्या फोनच्या माध्यमातून माझ्या वाट्यापर्यंत आलं. जशी ज्ञानोबराय तुकोबराय देवादिदेव महादेव बुद्धी देईल त्याप्रमाणे आता उरल्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करू, भजन करा. विठ्ठल उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, विनेकरी महाराज, मृदंगाचार्य महाराज, आता काही नाव घेत नाही, समस्त वारकरी कीर्तनाला उपस्थित सर्व पितृतुल्य मंडळी, मातृतुल्य मंडळी, तरुण बांधव, बाल गोपाळ, बालवृद्ध सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करतोय. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे विनवणी करतात. अभंग मागणीपर असा वाटतो, वाटते का नाही या अभंगाच्या माध्यमातून मागणं. बरं, मागणीपूर्वी असून तरी काही वाद नाही. आजचा दिवस उतरत आहे, 6व्या दिवसापासून देवाकडे मागणं, विनवणी सुरू होऊन जाते. पहिले विनवणी, त्याच्यानंतर मग मागणी. मागाच्या पहिले विनवणीच करावं लागते तर मग मागता येते, मागितलं तर मग भेटते. हा, मागाच्या पहिले डायरेक्ट जाऊन म्हणू शकाल का तुम्ही एखाद्याची गच्ची जर तू दे म्हणतो 10 रुपये देता का नाही असं म्हणाल का? 10 रुपये जर एखाद्याला मागायचं असेल तर पहिले असं म्हणा, देता का की 10 रुपये. विनवणी करा लागते का, पहिले हात करा लागते पुढं, हे विनवणी आहे. हा, हे विनवणी आहे. आणि मग तोंडातून शब्द निघते काय, मागणीचे. देता का की 10 रुपये. फुकट कोणीच कोणाकडे असे करत, असं करणं म्हणजे विनवणी आहे. विनवणी कशाला म्हणतात? पायावरती मस्तक ठेवणे आणि हात जोडणे याला विनवणी म्हणतात, विनंती म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबारायाने अनेक वेळा भगवान परमात्म्याकडे विनवणी केली आणि ते विनवणी करत असताना त्या ठिकाणी महाराज कधी नमस्कार केला, कधी त्या ठिकाणी विनवणी करत असताना देवाकडे मागणं मागितलं. हा, अशा प्रकारे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी सुंदर म्हणतात, करोनी विनवणी पायी ठेवी तो माझा, परिसादी विनंती माझी पंढरीनाथा. भगवान परमात्म्याकडे विनवणी करतात आणि त्या ठिकाणी नमस्कार करतात परमात्म्याला, पायी ठेवी तो माझा. आणि विनवणी करत असताना महाराज मागणीच्या अगोदर येणारा विषय त्याला विनवणी असं म्हटलं जातं. उद्याचं कीर्तन मागणीपर आहे आणि त्या मागणीपर कीर्तनाच्या अगोदरचं हे विनवणीपर. कालचं कीर्तन उपदेशपर प्रकरणातील असावं असा वारकरी संप्रदायाचा दंड काही नियम आहे. पहिल्या दिवशी नामपर असावा, मग त्यानंतर पुढे त्या ठिकाणी द्वैतपर, अद्वैतपर, उपदेश, संतपर, त्यानंतर उपदेशपर, त्यानंतर विनवणीपर, विनवणी झाल्यावर मागणी, मागणी झाल्यावर मागणी झाल्यावर काय असते, मागणी केली तुम्ही, फॉर्म भरणा प्रधानमंत्री आवास योजनेचा, त्याच्यानंतर घरकुल येत असते, डायरेक्ट घरकुल येत नाही. पण विनवणी, साहेब कायदा बाबेजाचे म्हणत ना, साहेब हे झाली विनवणी. हा, साहेब म्हणाच्या वेळेस जर पाहिजे असेल तर कसं करावं लागते, साहेब असं म्हणतात, साहेब हा असं जर म्हणलं का साहेब तिथूनच म्हणते निघ लवकर, चलो पुढं, निघ लवकर. विनवणी त्याला म्हणल्या जाते जिथे नम्रता आली त्याला विनवणी म्हटल्या जाते. तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे विनवणी करतात आणि ती विनवणी करत असताना महाराज देहाच्या संबंधानं दुःखाची निवृत्ती आणि जीवाच्या संबंधानं परमानंदाची म्हणजे खऱ्या सुखाची प्राप्ती तुकोबाराय या अभंगातून देवाकडे विनवणी करतात. विठ्ठल विठ्ठल जगाच्या पाठीवर जर आपण पाहून गेलो तर प्रत्येक जीवाला भूक लागली ती सुखाची.
कशाची भूक लागली बोला. काय जेवण केलं तुम्ही आज? जेवण कुठं केलं महाराज? आज एकादशी आहे. एकादशी आहे ना? तुम्हाला म्हणतो आहे ना? नाही 2-3 जणांनीच आहे, बाकीचे नाही बा, आम्ही तर शॉर्ट जेवून आलो. असं महाराज 15 दिवस केली पाहिजे. 15 दिवसाच्या 15 दिवसा एक एकादशी. आणि एक एकादशीचं जर व्रत केलं तर बाकी इतर करण्याची गरज नाही. आणि कन तरी तीर्थ, बाकी तीर्थही करायची गरज नाही, व्रतही करायची गरज नाही. एक एकादशीचा उपवास करा. का? व्रतामाजी व्रत श्रेष्ठ एकादशी. समस्त व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत कोणतं असेल? मग तुम्हाला महाराज उषा इतवार करायची गरज नाही, महालक्ष्मीचा गुरुवार करायची गरज नाही, अखरपक नाही, अमावस्या नाही, काहीच नाही. पौर्णिमा नाही, काहीच नाही. एक एकादशी केली म्हणजे समग्र व्रत त्यामध्ये आले. एकादशीचं व्रत आहे, बाकीचे उपवास आहे. उपवासात आणि व्रतात फरक आहे. व्रत वेगळं आणि उपवास वेगळा. हे एकादशीचं व्रत आहे महाराज, आणि ते श्रेष्ठ आहे. एकादशीचं व्रत केलं पाहिजे. का केलं पाहिजे? ही भगवंताला प्रिय आहे. हिला हरिदिनी असं म्हटलं जातं. आजचा दिवस म्हणजे हरिदिनी, भगवंताला प्रिय असणारं हे व्रत आहे. म्हणून आम्ही केलं पाहिजे हे व्रत. संत महात्मे सांगतात दशमी व्रताचा आरंभ कीर्तनाचा समारंभ. दशमी पासून सुरू होतं. दशमी कालची, आजची एकादशी, उद्याची द्वादशी. काल एक टाइम, आज फुल आणि उद्या एक टाइम. असं त्या व्रताचा आरंभ नियमानं जर केला तर वैकुंठाची प्राप्ती तुकोबरानंतर त्याला होत असते. ते हा फायदा आहे. दुसरं सायंटिफिक रिझन जर त्याचं सांगायचं झालं, वैज्ञानिक कारण, आणि वैज्ञानिक कारण सांगितलंच पाहिजे. का? अलीकडच्या युगात ते लवकर पटतं. प्रत्येकाने डॉक्टरनं सांगितलं तर 15 दिवस उपाशी राहायला तयार आहे. आणि संतांनी सांगितलं तर महाराज 1 मिनिटही उपाशी राहायला तयार आहे. उपाशी तर सोडा, लोक 1 मिनिट उगी राहा सांगतात का? संतांनी सांगितलं जास्त बोलू नये. हळूहळू झाला, कोणी कोणाशी नम्र. आपलं काय म्हणतात त्याला? मौनम सर्वार्थ साधन. संतांनी आम्हाला सांगितलं माणसाने जास्त बोलू नये. आणि जो जास्त बोलतोय त्याला कधीच भगवंताची प्राप्ती होत नाही. अनंत वाचाळ बरणाती बर त्याला कधीच भगवंताची प्राप्ती होत नाही. मौनम सर्वार्थ साधनम. मौन पाळावं. सांगण्याचं तात्पर्य संतांनी सांगितलं तर आम्ही उभे बसतो का? ऐकतो का? आम्ही संतांनी सांगितलेलं आम्हाला पटत नाही, पण डॉक्टरनं सांगितलेलं लवकर पटते. पटते का नाही? त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, उदाहरण सांगतो, ऐका. नुसतं आम्ही त्या ठिकाणी महाराज भोजन करायला लागलो, नाही एकादशी करत, ना शनिवार करत. त्याला म्हणा करणार बाबा एखादी एकादशी, जाऊ दे ना. ज्या दिवशी भेटलं नाही तो उपास समजून घ्या. असे लय बाद करा. म्हणजे ज्या दिवशी भेटलो नाही तो उपास समजून घ्यायचा म्हणते. असं होते का? म्हणून महाराज समोर जर त्या ठिकाणी महाराज आता पाणी ठेवलं, समोर पाण्याचा त्याच्या ग्लास घेऊन ठेवायचा. तो म्हणून पाणी द्या. तहान लागली उन्हाळ्याच्या दिवसात पाणी द्या. त्याला मनाचं ह्या गिलास घे, पाणी दिसलं ना घे, पाहून घे. तो म्हणा अरे प्याले दे, समजून घे ना प्याला म्हणून. ग्लास आपल्याच हाती धरून ठेवतो त्याला मग समजून घे ना. काय पिवलं बा मी पाणी, डोळे लावून गेलो असं समजतं पिवलं बा पाणी. का मर म्हणता असं होते का? समजून घेतलं म्हणजे हे समजून घेतलं म्हणजे होत नाही, हे होते का? मग समजून घेतलं म्हणजे झाली एकादशी. उपास घडला बा, भेटलं नाही म्हणून असं नसते होत महाराज. अमावस्या ती अमावस्या असते ना, अखजी ती अखजी असते. ऐकताना अक्षय तृतीया आहे पुढं. अक्षय तृतीया एकच आहे. ऐकताना वर्षभरात अमावस्या वर्षभरात किती येते?
12 अमावस्या येते ना 12. अक्षय तृतीया किती येते? मग कोण अमावस्येला पाणी टाकतात? लोक अमावस्येलाच पाणी टाकते. पितळायचं मान्य नाही. अमावस्या तर 12 येते, हे नाही तिथे करत. अमावस्या तर 12 महिन्यानं कवाय टाकायचं? नवस आहे का ह्याच महिन्यात टाकलं पाहिजे म्हणून? अमावस्या तर 12 महिने येऊनच राहिल्या ना. अमावस्याच आहे, पण अक्षय तृतीया एकच आहे. हा ऐकता ना, अक्षय तृतीया एकच आहे म्हणून त्याच दिवशी पात्र टाकलं पाहिजे, तर ते पावन आहे. नाही तर अमावस्याने आम्ही टाकतो, अमावस्याने ते तुझ्या बचत गटाची मीटिंग आहे म्हणून तू अमावस्याने टाकून राहिली असं. त्या आपल्या सवडीनुसार आमचा कार्यक्रम चालू आहे, आणि सवडीनुसार केलेला परमार्थ, सवडीनुसार केलेलं कार्य हे फल मनुष्याला देत नाही. मग त्याच्या जीवनात पितृदोष निघते. तो म्हणते कोण का खाऊ नाही घातलं का तुम्ही? पितळाने पान नाही पुनलं का? पुनलं ना का? वडे केले, भजे केले, काय केले ते आमरसही केला, आंब्याचा रसही केला, सरगोणी केले, पापडही केले, पापडे केल्या, झापोडी केले, कुरडे केल्या, सारच केलं, पुढेच्या पात्रात फुल वाढलं म्हणे. हापूस आंब्याचा रस केला. पुढ्यानं आयुष्यात पाहायला नाही, पण तो रस खाऊ घातला त्याने मेल्यावर. जिवंत पण नाही, जिवंतपणी तो खोतर नाही हाती लागू दिलं त्याच्या. सांगण्याचं तात्पर्य मग तरी पितृदोष का निघला महाराज? त्याला कारण हे आहे महाराज. सांगण्याचं तात्पर्य जबाचं काम तवाच करावं लागत असते. ज्ञान समजून असं नाही होत. हा काही महाराज समजून घ्या म्हणाचं, माती पुढे आणून ठेवायची, त्याला म्हणायचं घ्या समजून अन्न म्हणून खात जा. जमन का असं कुणी होते? अन्नाचंच काम करत. तसं एकादशीच आहे. ते उपास घडला म्हणून तो उपास आमच्या पदरी पुण्य पडेल असं डोक्यात बोलू नये आणू नका. आम्ही करत नाही. संत महात्मे म्हणतात का करत नाही? 15 दिवस आहे एकादशी. अरे करत जा बाबा. कशा करता? तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. दुसरी गोष्ट, मनुष्याच्या डोक्यात भ्रम आहे. काय? उपास हा देवासाठी असतो, आणि प्रत्येकाच्या डोक्यात हाच भ्रम आहे. उपास कोणासाठी? देवासाठी का जीवासाठी? लोकांच्या डोक्यात भ्रम आहे. उपवास करणे म्हणजे देवावर उपकार करणे. हा हे काढून टाका मेंदूतून. हे सरासर गलती आहे. सुशिक्षित लोक अनपणासारखे करतात. उपवास देवासाठी नसतो. ऐकताना, उपवास हा आमच्या जीवासाठी असतोय. मी आता तुम्हाला खरं सांगतो, उपवास देवासाठी, कोणताच उपवास देवासाठी नाही. संतांनी आम्हाला साधना सांगितली 15 दिवस एक एकादशी. कशा करता सांगितली? 15 दिवसाच्या 15 दिवसात जर मनुष्यानं त्या ठिकाणी एक उपवास केला तर पोटाचं डायजेशन व्यवस्थित राहतं. हा त्याच्यातला उद्देश होता. हे सायंटिफिक रिझन आहे त्याच्यातलं. डॉक्टर लोक सांगतात डॉक्टरकडे गेल्यावर काय, 15 दिवसाच्या 15 दिवसा माणसानं पोटाला आराम दिला पाहिजे. मशीन जर कंटिन्यू फिरत राहिली रात्रभर दिवसभर, बॉयलर तर पेटल्याशिवाय राहणार. मिक्सर दिवसभर रातभर फिरवा बरं, घरचं चल द्या, बटन लावून द्या फिरवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पेटली का? हा तसंच पेटतच असते. ते कंटिन्यू फिरलं का पेटणारच आहे. लोक सवय पडली आहे. सकाळी खाते, दुपारी खाते, दुपारी खाते, संध्याकाळी खाते, आणि पुन्हा रात्री 12 वाजता पुन्हा दौडी उचल जाते. आहे नाही का? मरत आले का किती खातं? सकाळपासून खाऊनच नाही. काही राक्षसी लोक जन्माला आले पृथ्वीच्या पाठीवर, नुसते खात असते. दिवसही खाण्यात आणि रात्री खाण्यातच चालली त्याची. खोटं असं तर आता चालला रस्त्यानं कीर्तन झालं म्हणजे मी जातो. काही खाऊनच राहिले, काही 4 वाजता खाते, काही पहाटे 5 खातेच. असं म्हणत नाही का? राहू दे ना, आता 2 तास गेले म्हणजे दिवसच निघणार आहे. मग बायकोले गरम पोहे बनवायला लागले. नाही, रात्रीच्या शिळ्या पोळ्या खाते, पुन्हा पहिले उठते, मग म्हणते बनवणं काही रात्री खाल्लंच नाही. दौडीत एकही पोळी ठेवली नाही तुला. तेवढे खाल्ले मी, आता 4 ठेवल्या होत्या मोजून. सांगण्याचं तात्पर्य, काही लोक नुसतं खातात. खाण्यासाठी जगावं का जगासाठी खावं? जगासाठी खाल्लं पाहिजे महाराज. काही लोक नुसते खासाठी जगते, नुसतं खातात. मग जास्त जर खाण्यात आलं तर मोटार पेटन का नाही? इंजिनवर मार पडन का नाही? बरं ह्या विषय सोडा, आता गाडीचा विषय सांगतो. 2 व्हीलर जर त्याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल टाकूनच राहिले, काय होते ते गाडी? काहीतरी बनते, ते बंद पडते ते. आणि मग लोक जर मेकॅनिकल ओव्हरफ्लो झाली असं ना, थांब ना जराशी खाली तर ठेव. एक तर ओव्हरफ्लो होईल, नाही तर उन्हाच्या तपाण्यानं भपका घेईल. तू या बातच जाशील ना, राखडच होशील ना जागेवर. म्हणून टंकी उन्हाळ्यामध्ये ते सूचना देणारे आहे का? जराशी खाली ठेवली पाहिजे टंकी. हे जशी टंकी पेटली नाही पाहिजे म्हणून खाली ठेवावं लागते, तशी ही टंकी आहे देवानं बनवली. हे जराशी खाली ठेवली पाहिजे. लोक नड्ड्याच्या गड्ड्यावरही खाते. इथंच लागते. हे ना गुलाब खाल्ले असते का? इथंच दिसून राहिले. बायको म्हणते घ्या ना, तुम्हाला आवडते गुलाबजाम आणले नाही, तिथून वाढून आणले ना. पंगत झाली कालची. गुलाबजाम होते कोणती? काय होतं का? गुलाबजामच होते म्हणते. घ्या बरं, पक्कच नाही होते ना.
मग गुलाबजाम नेले, स्वतः खाल्ले, इथूनही नेले, घरी नेले. म्हणजे खाता का? म्हणजे आता जेवलो लवकर आणखी तर बरं झालं असतं. घे खाऊन बोल. नाही नाही आता इथपर्यंत झालं ना, ठेवून देणं. 1 घंटा गेला, इकडे तिकडे होतो जरासा, इकडे तिकडे झाला, घुसरला, उलीशी जागा सीट खाली गेली का तसेच मी गुलाबजाम मी खातो, पण देऊ वापस नको नेऊ, ठेव. आता नाही जमत, आता इथपर्यंत आलो. आता जर खाल्ले तर पुरं बाहेर आल्याशिवाय राहणार. म्हणते का तो राहू दे लेकरासाठी ठेवतो बा, उद्या खाईन लेकर. म्हणते का तो पुन्हा उठून ते गुलाबजाम खाल्ल्याशिवाय राहत. म्हणजे शीख फुलच पाहिजे. एवढं जर खाल्लं तर मशीन काम काढलं का नाही? काढलं ना काम, झालं बिमार झालं, उलट्याही करायला लागलं, दोन्ही एकूण कार्यक्रम चालू झाला. आणि जसा दोन्ही एकूण कार्यक्रम चालू झाला, गोयाटल्यावर दवाखान्यात नेलं, ऍडमिट केलं. खापरखेड्यात घेतलं नाही, नागपुरात नेलं. नागपुरात ऍडमिट केलं, 4 दिवस राहिलं, सलाईन चालू केल्या. सलाईन झाल्या, 5-6 दिवस राहिलं, 2-4 लाख रुपये दवाखान्यात गेले. सोपं नाही. आता नागपुरात जायचं म्हणलं का गड्डी घेऊनच जावं लागते. ज्याची सोय नाही त्याला नागपुरात पेशंट नेऊ नये. मग पेशंट न्यायचं असेल तर मेडिकल नाही तर नेऊ. बस तिथं भेटलं ते वरण भात खात जा, रक्त त्याचं पेशंटचं देत जा, रिपोर्ट जमा करत जा. मरेपर्यंत रिपोर्ट जमा करा. जमलं एखाद्याचं तर जमलं, नाही तर बाकी जायला रिपोर्टच जमा करणार. लता मंगेशकर मेडिकल रिपोर्ट जमा करा आणि मग फाईल घेऊन येते. काळजी सारस केलं पण वाचला नाही, केलं काहीच नाही. त्याचं रक्त काढत गेले, रिपोर्ट जमा करत गेले, बाकी उपचार काहीच झाले नाही. सांगण्याचं तात्पर्य समजणे वाला को इशारा कापी. असो पुढं चालतो. ज्याला समजलं नाही त्यानं परवा दिवशी महाप्रसाद खाऊन जा. सांगण्याचं तात्पर्य महाराज दवाखान्यात नेलं, 2-4 लाख रुपये गेले. 2-4 लाख रुपये गेल्यावर डॉक्टर आता महाराज बरं झाल्यानंतर फक्त आता 4 दिवस त्याने काहीच दिलं नाही, फक्त सलाईन. सकाळ संध्याकाळ फक्त सलाईन. 4 दिवस झाले. त्याच्यानंतर मग बायकोनं महाराज दवाखान्यात काहीतरी मेसचा डबा येत होता, ते खात होतो. आणि त्याच्यातही महाराज खाऊन खाऊन भेटतेच काय, पेशंटला काय देते? पेशंटचं एकच पदार्थ ठरलाय, वरणाचं पाणी आणि पोळ्या. कोणतीही बिमारी होय, वरणाचं पाणी आणि पोळी. का याच्या व्यतिरिक्त दुसरा डोस नाही दिले. इकडला घरचा द्यायचा असेल तर ह्या डोस आहे, केला तो सोजी पोतली, बस संपला विषय. याच्या व्यतिरिक्त त्याला भाजीला हात लावून देत नाही, लोणच्याले नाही, तिखटाले नाही, धापुडे नाही, पापड नाही. मग महाराज सांगण्याचं तात्पर्य पुन्हा 5-6 दिवस राहिलं, ते तेच खाल्लं. घराकडे सुट्टी घेऊन येण्याच्या अगोदर डिस्चार्ज झालं. पण ते आता डॉक्टरकडे गेलं, म्हणायला लागलं, खाजी डॉक्टर साहेब एवढी बिमारी कायची वेळ झाली होती? म्हणजे कायची वेळ झाली होती विचारपूस करू नको, बरा झाला ना? नाही बरा तर झालं म्हणजे, पण 3-4 लाख गेले नाही. मग म्हणजे मरतं का? डबल जागेवर आणून देतो बिमारी, पैसे वापस देत होते आणि डायरेक्ट तुला मारतो. नाही तसं नाही म्हणत. म्हणजे मी वाचलो हेच दोया बाप्पा, काही नाही, काही हरकत नाही, राहू दे. नाही विचारतो एवढ्याचसाठी म्हणे का आता नेमकं बिमारी काय झाली होती? म्हणजे चौकशी करत बसू नको. बिमारी दुरुस्त झाली ना, चौकशी काय करता, आता घराकडे जा. चाललो म्हणे घराकडे, पण नाही जी बिमारी एवढी मोठी झाली, कशामुळे झाली, नेमकं काय झालं होतं माहित पाहिजे ना. मग ते पदार्थ टाळता येईल. डॉक्टरनं सांगितलं बस म्हणे हा सगळा प्रकार झाला होता खाण्यामुळे, अति खाण्यामुळे हा प्रकार घडला असता. मग म्हणे आता काय खावं लागलं? म्हणजे अजूनही काही धोका टळला नाही. इथून जर तुम्हाला समोर जगाचं असेल तर म्हणजे एक पर्याय काय, साबुदाण्याचं पाणी प्या. साबुदाण्याचं पाणी काय काय खावं म्हणे? साबुदाण्याचं पाणी, बस संपला. याच्या व्यतिरिक्त म्हणजे वरणाचं घी म्हणे अजिबात नाही. पोटाचं तंत्र एवढं बिघडलं आहे, तुनं जर बाकीचं पोटात टाकलं का तू गचकल्याशिवाय राहत काहीच नाही. खाता येईल त्याची दोन्ही टाइम साबुदाणे. हो पाणी करायचं, साबुदाण्याचं पतलं, थोडीशी साखर टाकायची किंचित. मग शुगर आहे ते जास्त काय टाकताय ना, पातळ कर. दूध गीत त्याच्यात अजिबात नाही, थेच वर फक्त तसं. सकाळी बी संध्याकाळी पाहिजे. आता मला सांगा हे चटोरं एवढं होतं का खऱ्या दिवसभर त्याच्यावरच राय भट्टीवर. गुपचूप खाय, तर समोसे खाय, कचोरी खाय. एवढा चटोरा माणूस जर साबुदाण्यावर आणला तर खरंच राहील का? पण डॉक्टरनं सांगितलं तू न काय ह्या ॲटम सोडून दुसऱ्या ॲटमला हात लावला का, तू न पांढरे डोळे केले म्हणून कोणी हेकोळं केलं. डॉक्टरला मी चालतो आता घराकडे. हो लवकर जा आपले, माझ्या डोक्यात थांबाय लवकर. बिल भरलं का? भरलं. घरी गेलं. बायको म्हणे नवरा 8-10 दिवसाच्या बाद वाचून आला. बापा वरणाच्या दारातून आला, दोन्ही एकूण धार लागली होती. वाचून गेला कसा तरी देवाच्या कृपेनं, असं काही हरकत नाही, वाचला. आणि याच्या आवडीचा विषय होता घनगडी. गेल्या घनगड्याला एवढ्या जिलेबीच्या घनगड्या लय आवडी. आवडीचा विषय आता घनगडीच होता.
घ्या म्हणायला लागेल. याची बायको म्हणायला लागली म्हणे बाई दवाखान्यात काय भेटते वरणाच्या पाण्यावर राहायला बिचारा. मग नारळाचं पाणी वरणाचं पाणी बस दुसरं भेटलंच काय म्हणे. चला आता माणसाचं म्हणजे तू दवाखान्यात राहिला का तोंडाची चव सारी बिघडून जाते. घरी आलं म्हणजे काहीतरी त्याच्या आवडीचं बनवलं तर बरं लागते. जर असं नाही तर बिमारीतल्या बिमारीत माणूस जास्त बिमार होते. काही लोक खाण्या घेण्याने जास्त बिमार होते. हा ते घरचे लोक बिमार पडते. वरणात पण पे अरे नको डोकं दाबू आता खाऊ दे त्याला जर असं काही एवढं मोठं खाल्लं का त्यानं एवढं तर खाऊ दे. घरचे लोक बिमार पडते जाणून बुजून लोक. हा पेशंटले वरणात पण पे वरणाचं पाणी. अरे ही की बसते ना रोज खाऊन बाबा वरण सोपं आहे का. एका दिवस गोड लागते पण खाऊ देत नाही बायको. म्हणजे समजदार होती बायको म्हणायला लागली चाल म्हणे आवडीची जिलेबी बनवतो. इकडे इले काहीच माहित नाही. की घरी आलो बायकोनं जिलेबी बनवली मस्त मैदा भिजवला मस्त जिलेबी काढली. याच्या आवडीचा विषय होता. त्या जिलेबीसाठी झगडा केला होता याला एवढा कटोरत मारून फेकलं डोकं पडलं दुसऱ्याचा वाढली नाही म्हणून जिलेबी. त्या जिलेबीसाठी आवडीचा विषय होता. आणि त्या आवडीची जिलेबी महाराज आणली बायकोनं प्लेटमध्ये सुंदर खोबरा किसमिस टाकली त्याच्यावर. पच्ची खव्याची पकडा उपास आहे म्हणून आणि ती जिलेबी याच्या पुढे आली. जिलेबी घ्या म्हणे. तो मोठ जिलेबीकडे पाल लागला तोंडाने पाणी सुटलं. आता करावं काय नुसतं थोडा गिळत होतं पण डॉक्टरचे शब्द आठवत होते. पुन्हा हात लावला गो मरेपर्यंत जगाचं असन तर घनगडीच्या भानगडीत पडतो. कोणा सांगितलं डॉक्टरनं. मन तर लय होय नाही का. आवडीचा यटम पुढे आल्यावर मन मानते का. पण करता काय महाराज आता महत्वाचं होतं. आता जिलेबी खाईन 5 मिनिटात पांढरे डोळे करीन ना. अरे बचेंगे तो लाख खाएंगे. वाचलो तर म्हणे खाणंच खाणं आहे जिलेबी पण मेल्यावर काय भेटणार आहे. बायकोला म्हणजे मी नाही खात हे नाव एखादी तर त्या घनगडी म्हणजे पाय बाजू डोकं खराब करू नको लवकर मी येतो. तरी का म्हणजे माझा जीव चालला जाईल. म्हणजे कोण डॉक्टरनं सांगितलं का आता 15 दिवस फक्त साबुदाण्याच्या पाण्यावर राहा. तर साबुदाणा बनवून दे 2-4 किलो. तोच सकाळी देत जा तोच संध्याकाळी देत जा. पतला करून देत जा. साखर बी जास्त टाकू नको. आता मला 15 दिवस साबुदाण्याच्या पाण्यावर राहिलं. किती 15 दिवस साबुदाण्याच्या पाण्यावर राहिलं. कशासाठी जगलं पाहिजे म्हणूनच. जगलं पाहिजे मेलं नाही पाहिजे म्हणून 15 दिवस साबुदाण्याच्या पाण्यावर राहिलं. कोण सांगितलं होतं. डॉक्टरनं सांगितलं. डॉक्टरनं सांगितलं तर 15 दिवस साबुदाण्याच्या पाण्यावर राहिलं. संतांनी 15 दिवसाच्या बाद एक एकादशी सांगितली केली का. मस्त चांगलं 2 टाइम रेट आहे. मी म्हणतो संतांनी सांगितल्याप्रमाणे 15 दिवसाच्या दिवसात एकादशी केली असती तर दवाखान्यात भरती व्हायची गरज पडली नसती. मोटारही खराब झाली नसती. डॉक्टर लोक सांगतात 15 दिवसाच्या नंतर एक उपवास आपल्या स्वतःसाठी केला पाहिजे. त्या मशीनले आराम दिला पाहिजे. त्याच्यात फ्रूट खा त्याच्यामध्ये काही. पण लोक अशा एकादशीच्या दिवशी सपाटून खाते तर खाते पुढे बांधते खिशा खाऊनही घेते खिशातही बांधून घेते. सकाळी खाते दुपारी खाते दुपारी खाते. सांगण्याचं अरे का मस्त खाऊ उद्या कीर्तन झाल्यावर पुन्हा खा. इथंच आहे ना जाणार कुठं आहे. सांगण्याचं तात्पर्य खाते बी बांधूनही घेते पोटानेच घेणं बांधून लय मोठं घर. सांगण्याचं तात्पर्य महाराज काही लोकांचे उपास पाहण्यासारखे. काही लोकांचे उपास पाहणार. ती बायको वैतागून जाते शेवटी त्याच्याकडे. तिने मनाचं राहते बाबा स्वयंपाक केला असता 2 पोळ्या खाल्ल्या असतात परवडलं. उपास नको करू. ते बायको म्हणते करू नका तुम्ही मीच करतो. तुम्ही नका करू बाबा. 2 पोळ्या टाकणं परवडते तिले भाजी करणं परवडते. पण याने उपास केला का तिने वैताग डबल राहते. हा तिचा वैताग डबल राहते. 5-5 मिनिटांत करणं बघा मला कोण नाही लागला शकतो. भगर खाल्ली का ती जमली नाही म्हणते. ते कच्चीच होती. जरा शिरा करणं काय होतं घरात गिऱ्याच्या पिठाचा शिरा थोडी घेते दुपारचा रेटून. तिची पूजाच व्हायची अजून दुपारची. घरातले कामं याच चालू आहे. नैवेद्य महानैवेद्य सकाळपासून ते म्हणते येणार जराशे गावातून पूजा बी करतो मी. नाही हो एकादशी आहे उन्हाचा टाइम आहे का चक्कर पडलं. एवढं खाऊन चांगलं 3 टाइम रेटून तयार राहिले का. साबुदाणा खाल्ला भगरही खाल्ली आणि महाराज राजगिऱ्याच्या पिठाचा शिराही खाल्ला. येणार थोडीशी फिरून या जा येतो म्हणते मी पटकन. दुपारी का करशील सांग बरं. अजून दुपारी करशीलच का म्हणते. गंधात तर पूर्ण निपटून खाल्लं नाही का तिच्यासाठी ठेवून नाही ठेवला. तिकून बायको म्हणते करतो ना मी आहे ना साबुदाणा तो अजून किलोभर टाकला. मला माहित होतं ना
तुझा आहार माहित आहे आपल्याला किती आहे, टाकला आहे. तिकून असं गेलं असंच फिरलं आणि पुन्हा आला महाराजला बायकोला म्हणायला लागलं, थोर बा जरा गोयल्यासारखंच लागून राहिला. महाराजनं सांगितलं म्हणून केली नाही, मला काही एकादशी करावं असं वाटे नाही, मरून जाईल काही सांगता नाही येत, मरून गिरून गेलो तर घेऊ लागते महाराज. काही काही लोक बापा उपास करावं गेलं गेलं तर मग काय करून फक्त फिरा तर भाऊ एकादशी तुकोबाराय म्हणतात. असं जर वाटत असेल तर एकच काम, काय तुझा जीव जातो एकादशी मग एक काम कर, फराळाच्या मिशे दिवसभर चर पण एकादशी खा बा, दिवसभर खा लागेल. पण बायको म्हणत असते तू करू नको बाबा, मी करतो, तू जीवन गेला करतो. भाजी पोळ्या केल्या एकदाच्यात हे परवडते. तो पहिला शबुदाण्याचा गण नाही धुऊ देत तर दुसरा ठेवायला लावते, दुसरा नाही ठेवत तर तिसरा. सुधरत नाही. काही काही लोक उपास करूनही उपास केल्यासारखे वाटत नाही. हे टाट त्याच्यात पुन्हा येऊ देस म्हणते कालू 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 का मर्त माले का उपास आहे ना. आणि चांगला सांगते लोकांना उपास आहे आज आपल्याला, एवढं खाऊन उपास म्हणू तरी नको कमीत कमी तोंडानं उपास आहे म्हणून. सांगण्याचं तात्पर्य तुकोबार आहे म्हणतात काही हरकत नाही, खा खाले खाले पोटभर खा. फराळाच्या मिसे धनीसी हे व्रत आम्ही करावं, पण करतो काय संतांनी सांगितल्याप्रमाणे करत नाही. का करत नाही? संतांनी सांगितलेलं आमच्या डोक्यात बसत नाही. पण मला डॉक्टरनं सांगितलं तर लवकर डोक्यात बसल्याशिवाय राहत नाही. मला सांगायचं होतं सायंटिफिक रिझन, वैज्ञानिक कारण आम्हाला लवकर कळत असतं. या जगाच्या पाठीवरती प्रत्येक जीवाला भूक लागली ती सुखाची. कशाची भूक लागली? अन्नाची. अन्नाची भूक लागली नाही. अन्नाची जर भूक तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला प्रश्न करतोय. एखादा व्यक्ती इथे 50 वर्षाचा बसला असेल, त्याला प्रश्न विचारतोय, काकाजी तुम्ही किती जेवत आले आतापर्यंत? 50 वर्षाचे झाले. कितीतरी डाळीचे कट्टे बसवले, कितीतरी तांदळाचे कट्टे बसवले, कितीतरी गव्हाचे पोते बसवले. अहो बंद करा आता खाणं. पोट किती हितभर खाणं किती चालू आहे, किती कट्टे बसवले आतापर्यंत. 50 वर्षाच्या माणसाला प्रश्न करतोय मी, खाऊन राहिले मनानं आता बस कर ना. मनानं आता मनन का उद्यापासून आपलं जेवण बंद, काय कट्टे बसवले आता आपण. काय एखादं कोणी असं म्हणणार? कोणीच म्हणू शकत नाही. का? अन्नाची भूक कधीच संपत नसते. जेव्हा माणूस संपतो त्याच वेळेला अन्नाची भूक संपत असते. मनुष्याला भूक अन्नाची लागलीच नाही. अन्नाची जर भूक असती तर ती मिटून गेली असती. हो, मनुष्याला भूक लागली ती सुखाची. का सुखाची भूक लागली? अरे सुखाच्या लेकराला सुखाचीच भूक असणार. आम्ही लेकरं तरी कोणाचे आहोत? कोणाचे लेकर आहोत? आम्ही आमच्या मायबापाचे लेकर आहोत. आमचे मायबाप त्या ठिकाणी हे आमच्यासाठी निमित्त मात्र आहे. ऐकताना लक्ष देऊन ऐका, म्हणजे कीर्तन लक्षात येईल. इथूनच आपल्याला अभंगात प्रवेश करून कीर्तनाच्या शेवटपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. त्याचं लक्ष राहील त्याला समजत नाही तर मग बाकीच्या काही समजणार नाही. विठाला विठाला आम्ही लेकर तरी कोणाचे आहे? चला भगवद्गीतेत अर्जुनानं विचारलं, देवा अरे हे सगळे माझे आहे, कोणाला मान मारू मी? ज्यावेळेला अर्जुन युद्ध करण्याकरता तयार नव्हता त्यावेळेला परमात्म्याला सांगितलं कोण कोणाचं आहे बाबा या जगाच्या पाठीवर? मी सांगतोय तुला अर्जुना, या जगाच्या पाठीवर हे सगळे जे जीव आहे हे सगळे जीव माझे अंश आहे. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन हा मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. प्रकृतीत निर्माण झालेला प्रत्येक जीव माझा अंश आहे. कोण म्हटलं? देवानं म्हटलं. कोणाला? अर्जुनाला सांगितलं. प्रकृतीत निर्माण झालेला प्रत्येक जीव, ऐकताना प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन हा मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. ममय वांशो म्हणजे माझे अंश हे सगळे आहेत प्रकृतीत निर्माण झालेले जीव. मग आपण कोणाचे अंश झालो? प्रकृतीतले तुम्ही आम्ही जीव सगळे जीवच आहोत. मग या प्रकृतीत निर्माण झालेले तुम्ही आम्ही जीव कोणाचे अंश आहोत? परमात्म्याचे अंश आहोत. आहे ना? मला सांगायचं आहे तुम्हाला सुखाची भूक काय? सुखाचीच भूक आहे. अहोरात्र माणसाची धावपळ सुखा करताच आहे का नाही? सांगा. माणूस जेवण जरी करत असेल कशा करता?
त्याचं शेवटचं उत्तर एकच येते त्याचं. तो रोज जर महाराज एक पोळी जेवला का लगेच ऑफिसला निघून जात असेल, लगेच सायरन वाजला का अरे चाल 8 वाजले जा लागते, जायली अर्धी पोळी खाल्ली ना अर्धी ताटातच ठेवली, हात उचला पळाला. पण एखादा सुट्टीचा जर दिवस आला आणि त्यानं जर मनसोक्त भोजन केलं तर त्याचे शेवटचे उत्तर येत असतात काय, आज खरं सुखानं जेवलो बाबा. आता काय का रोज धावपळच राहील, आज खरं सुखानं जेवलो म्हणजे जेवण झाल्यावरचा त्याचं उत्तर काय आहे, शेवटचं सुख. मनुष्य कपडे जरी घालत असेल तरी सुखासाठीच आहे. मनुष्य भोजन करतोय सुखासाठी, मनुष्य झोपतोय सुखासाठी. दैनंदिन जीवनातली कुठलीही प्रक्रिया माणसाची असेल तर त्याचं अंतीचं उत्तर येईल. त्याला विचारा कशासाठी केली तू, त्याचं उत्तर येईल शेवटचं, हे मी सगळं सुखासाठी केलं. सुखाचीच भूक प्रत्येक माणसाला लागलेली आहे. मग सुखाचीच का लागली तर आम्ही महाराज त्या परमात्म्याचे अंश आहोत आणि सुखाचे लेकर आहोत. कशावरून म्हणतात, संत महात्मे सांगतात जगाच्या पाठीवर सुख म्हणजेच परमात्मा आहे, परमात्मा म्हणजे सुख आहे. कितीतरी प्रमाणात येत आहे सर्व सुखाचे आदर बाप रखुमा सुखरूप पैसा तुझ्या पुढे सांगा माझ्या पाठीवर सारी खातो. सुख म्हणजेच देव आहे, देव म्हणजेच सुख आहे. जगाच्या पाठीवर सुख कुठे आहे त्यावेळेला संतांनी सांगितलं, सुखाचे जे सुख चंद्रभागेत